हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी भाजपा आणि शिवसेना उबाटा एकत्र येण्याचे संकेत. राज ठाकरेंच्या पुढाकारातून नव्या खेळीची चर्चा. नव्या धक्कातंत्रामुळे जुने मित्र एकत्र येणार का? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली. आपणही बदललेल्या राजकारणात लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंची भावनिक पोस्ट. बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं. आजच्या काळात निष्ठा सहज विकल्या जातात. राजकारण व्यवहारी झाल्याची बाळासाहेबांना अभिवादन करताना राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत. मुंबई मनपातील सत्ता स्थापनेसंदर्भात उद्या मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेमध्ये बैठक. महापौर स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपाचा दावा कायम, तर शिवसेनेला उपमहापौर पद देण्याची तयारी. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. नगर परिषद निवडणुकीदरम्यान राडा प्रकरण. हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्री गोगावलेंचा मुलगा विकास पोलिसांना शरण. चार वर्षीय विद्यार्थिनीवरच्या अत्याचारानं हादरलं बदलापूर. शाळेच्या बसमध्ये चालकाकडूनच चिमुरडीवर अत्याचार. बसमध्ये महिला मदतनीस नसल्याची माहिती. बदलापुरात शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला. शिवसेना नगरसेवकाला भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षांकडून बेदम मारहाण. येवल्याच्या ममदापूरमध्ये विहिरीतून पाणी घेण्याच्या वादातून सासऱ्याकडून सुनेला बेदम मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आरोपी सासऱ्यावर गुन्हा दाखल. संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून तरुणाला मारहाण. पैसे देण्यास नकार दिल्यानं मारहाण केल्याचा तरुणाचा आरोप. पोलिसांवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न. वसंत पंचमीच्या निमित्तानं टाळ मृदुंगाच्या गजरात पार पडलेल्या विवाह सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. नमस्कार, मी श्रेयस पांडे. आपण पाहतात न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरे यांनी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून राज ठाकरेंनी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सूचक संकेत दिले. राजकारणामध्ये कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. तसेच मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरीही ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल, अशी सूचक पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे यावरून आता नव्या घडामोडी घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी जी पोस्ट लिहिलेली आहे, आपण ती पोस्ट वाचूयात. राजकारणामध्ये कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्याचं मराठी माणसावरचं त्यांचं जे काही प्रेम होतं ते तसूभरही कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. आपण बघतो की मागच्या अनेक वर्षापासून मराठी माणूस हा भावनिक मुद्दा करून ठाकरे कुटुंबियांनी मुंबई महानगरपालिकेची सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु मला असं वाटतं आता लोकांना विकास हवा आहे. केवळ भावनिक मुद्द्यांवरती राजकारण चालत नाही, तर एकंदरीत विकासाच्या मुद्द्याला जनतेने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. अशा वेळेस मग पुन्हा एकदा अशा पद्धतीनं भावनिक मुद्दा समोर करून त्यातून आपल्या पती काही सिंपती मिळते का, हा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे.
पुढची बातमी पाहूया. मुंबईचा महापौर कोण होणार यावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये कुरघोडी नाट्य सुरू झालंय. शिवसेना शिंदे पक्षाकडून दबावाचं राजकारण केलं जात आहे. या दरम्यानच आता भाजपा आणि शिवसेना उभाटा एकत्र येण्याचे संकेत सूत्रांनी दिले. राज ठाकरेंच्या पुढाकारातून ही नवी खेळी खेळली जाऊ शकते. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी ही नवी नांदी पाहायला मिळू शकते अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेना शिंदे पक्षाकडून सातत्यानं कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. आधी बदलापूर, त्यानंतर आता कल्याणमध्येही शिवसेनेकडून भाजपावर कुरघोडी करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपकडून कठोर निर्णय घेण्याचे संकेतही देण्यात आले. घोडे बाजार थांबवण्यासाठी मनसे आणि शिवसेना उभाटाचं एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 2019ला भाजपपासून वेगळं झाल्यापासून आता शिवसेना उभाटाचं नुकसानच झालं असल्याचं मत पक्षातील नेत्यांनीही व्यक्त केलं आहे. त्यामुळं जुन्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला सारून जुन्या मैत्रीचा नवा अध्याय मुंबई महापालिकेपासून सुरू व्हावा अशी तयारी सुरू आहे. 8 वर्षांपूर्वी 82 जागा असतानाही भाजपानं तत्कालीन एक संघ शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड आणि सामान्य एकत्रित वाटचाल यावर समझोता होण्यासाठी हालचाली सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय जोडण्यासाठी राज ठाकरेंची भूमिका ही निर्णायक ठरणार असल्याचीही माहिती आहे. कोण आरक्षणाची सोडत जरी जाहीर झाली असली तरी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. आणखीन त्याच वेळेस अत्यंत महत्त्वाची घडामोड याच मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवत असताना होते. म्हणजे की पुन्हा जुने मित्र म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि तेव्हाची एकसंध शिवसेना, पण आताची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. आपल्या देशातील अत्यंत महत्त्वाची महापालिका म्हणून खरं तर मुंबई महापालिकेकडे बघतो आपण. मुंबई म्हणजे कोण तर आपल्या देशाची आर्थिक राजधानी, आणि याच देशाच्या आर्थिक राजधानीवर सत्ता पुन्हा मिळवत असताना यंदा जे समीकरण समोर येतंय, या समीकरणातनं महाराष्ट्राच्या राजकारणातील नवी नांदी समोर येते. याच ठिकाणी जर का आपण बघितलं तर 82 जागा असताना 8 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तेव्हाच्या एकसंध शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड येण्याची वेळ आत्ता आलेली आहे अशा प्रकारची भावना सुद्धा व्यक्त होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या एकत्रीकरणातून महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं विकास होईल, राजकीय घोडेबाजार टळेल आणि सत्ता संघर्षावरनं गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारची हानी महाराष्ट्राची झाली आहे, विकासामध्ये खीळ येण्याचं काम झालेलं आहे, सतत आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, हे कुठेतरी थांबण्याची वेळ आता आलेली आहे. आणखी या सगळ्या विषयामध्ये महत्त्वाची निर्णायक भूमिका हे राज ठाकरे बजावत आहे अशा प्रकारचे स्पष्ट संकेत मिळू देत आहे. मुंबईचं नाक म्हणजे BMC, बृहन्मुंबई महापालिका ज्यावेळेस आपण तिला म्हणतो त्यावेळेस याच बृहन्मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक इमारतीपासून एक नवा इतिहास पुन्हा एकदा नव्यानं सुरू होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. अशा प्रकारच्या हालचाली सुद्धा येत आहे. येत्या दिवसात काय येते पण BMC अर्थात मुंबईचा महापौर कोण याच सोबत पुन्हा एकदा ही नांदी होत असेल तर त्याचा आनंद हा कधीही मराठी माणसाला नक्कीच मानला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्रशांत बाग, न्यूज 18 मराठी, मुंबई. दरम्यान BMC मध्ये आता महापौर बसवताना नवीन समीकरणच समोर येते का ते पाहावं लागेल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय. यावेळी त्यांनी एक महत्त्वाची पोस्ट केली आहे. बाळासाहेबांनी कधीही सत्तेचा मोह धरला नाही. सामान्य शिवसैनिकाला त्यांनी सत्तेच्या खुर्चीवर बसवलं. तसेच बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या असं राज ठाकरे म्हणाले. आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालंय. तसेच त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं. सत्ता येते जाते आणि आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात, पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा आहे अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरेंनी केलेल्या या पोस्टवरून सत्ताधाऱ्यांना चांगलाच इशारा दिल्याचंही स्पष्ट होत आहे. मुंबई मनपामध्ये कुणाची सत्ता येणार आणि कोण मुंबईच्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. अशातच आता भास्कर जाधव यांनी मोठं विधान केलंय.
महापौर निवडीसाठी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे असं ते म्हणाले. ठाकरेंचा महापौर करण्यासाठी शिंदेंनी पाठिंबा द्यावा, तसेच ते बाळासाहेबांना मानत असतील तर शिंदेंना दातृत्व दाखवावं लागेल असंही ते म्हणाले. दरम्यान भास्कर जाधवांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी कुणीही राजकीय भाष्य करू नये, तसेच भास्कर जाधवांनी तारतम्य पाळायला हवं असं देखील भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं आहे. भास्कर जाधवांना असं वक्तव्य करताना किती शोभलं हे माहीत नाही असा टोला देखील बावनकुळेंनी लगावला. महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे. पण त्यात शिंदेचा पण महापौर होऊ शकतो, शिंदेच्या शिवसेनेचा पण महापौर होऊ शकतो. मी पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे. जर बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथराव शिंदेना ते दातृत्व दाखवावं लागेल. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे, त्यांना आम्ही अभिवादन केलं आहे. या जन्मदिवसाला कुणी राजकीय जोडू नये आणि या ठिकाणी राजकीय भाष्य बाळासाहेबांच्या जन्मदिवसानिमित्त करणे हे बाळासाहेबांच्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये यामध्ये याला कधीच स्थान आलं नाही. त्यामुळं त्यांनी याचा तारतम्य बघायला पाहिजे की बाळासाहेबांच्या जयंती उत्सवाच्या दिवशी अशा पद्धतीचे राजकीय स्टेटमेंट करणे हे भास्कर जाधवला किती शोभलं आहे मला माहिती. हे बघा, आता ते दोघं जण एकत्र आलेले, त्याला काय प्रत्येकाचा विचार आहे, कोणी कोणाबरोबर एकत्र. राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, कोण कधी कोणाबरोबर जाईल. त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही. शिंदेचा पाठिंबा घेणार नाही. ते अवधी पक्ष विचार करेल. एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही. पुढची बातमी पाहूया. मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर पालिका निवडणूक लढली होती. या स्वबळाचा फायदा महायुतीला तर फटका उद्धव आणि राज ठाकरेंना बसलाय. पालिका निवडणुकीच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. मुंबईतल्या 26 जागांवर काँग्रेस स्वबळावर लढण्याचा फटका शिवसेना उभाठा आणि मनसेला बसलाय. भाजपच्या 20 आणि शिवसेनेच्या 6 अधिकच्या जागा या काँग्रेसच्या स्वबळामुळे निवडून आलेल्या आहेत. विधानसभेप्रमाणे पालिकेतही महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, सेना उभाठा आणि मनसे लढली असती तर तिघांनाही 26 अधिकच्या जागांचा फायदा झाला असता. या 26 जागांमुळे महाविकास आघाडीची पालिकेमध्ये सत्ताही आली असती. प्रत्येक पक्ष आपलं अस्तित्व टिकवायला बघणार. आमचा मताचा टक्का महत्त्वाचा. त्यामध्ये आम्ही ज्या जागा लढलो त्यातून काँग्रेसचं चिन्ह हे आमचं मुंबईमध्ये सगळीकडे त्या ठिकाणी पोचलं आणि शेवटी प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढावा हा प्रयत्न आम्ही करणार. त्यामुळे कुणामुळे कुणाचं नुकसान झालं, फायदा झाला याच्यापेक्षा पक्षाची ताकद आम्ही अबाधित ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला. यानंतर पुढची बातमी मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या संदर्भातली. विकास गोगावले हे महाड पोलिसांसमोर शरण आलेत. राज्याचे रोहयो मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास याला हायकोर्टानं शरण येण्याचे आदेश दिले होते. यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. महाड नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. मात्र तेव्हापासून भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश गोगावले फरार होता. या काळामध्ये त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी देखील प्रयत्न केले होते, मात्र कोर्टानं त्यांचा अर्ज फेटाळून लावला. काल सुनावणी झाली आणि सुनावणी दरम्यान कोर्टानं तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. अजूनपर्यंत अटक का केली नाही असा सवालही केला. विकास गोगावले यांना आजच्या सुनावणीपूर्वी सरेंडर करण्याचे निर्देशही कोर्टानं दिले होते आणि त्यानंतर आता शरण आल्याचंही कळतंय. दरम्यान नेमकं काय घडलं आपण ते पाहतोय. महाड नगर परिषदेच्या